या एकाच पदार्थाने मिळते 8 तासांची गाढ झोप। दररोज झोपताना 1 चमचा अशा प्रकारे घ्यावे। रात्री झोप येत नसेल तर नक्की हा व्हिडिओ बघा। जर तुम्हाला गाढ झोप येत नसेल, रात्री 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत अजिबात तुम्हाला झोपच येत नसेल, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला असे 7 पदार्थ सांगण्यात आले आहेत। ते तुम्ही खाल्ले तर तुम्हाला इतकी गाढ झोप येईल की सकाळी तुम्हाला दुसऱ्याने त्या ठिकाणी झोपेतून उठवावे लागेल, इतकी गाढ झोप येईल। मित्रांनो, तुम्हाला अगदी 0 रुपयामध्ये तुमच्या घरामध्येच असणारे 7 पदार्थांची पावडर तुम्हाला आता बनवायची आहे। आणि ही पावडर रात्री झोपताना आता एका दुधाच्या ग्लासमध्ये टाकून तुम्हाला त्या ठिकाणी प्यायचे आहे। जर तुम्ही आजच रात्री हा उपाय केला तर तुम्हाला चांगलाच फायदा या ठिकाणी मित्रांनो आता होणार आहे। त्यामुळे तुमचे वय किती पण त्या ठिकाणी आता असू द्या, तुम्हाला जर झोपेचा प्रॉब्लेम असेल, रात्री 12 वाजेपर्यंत रात्री 1 वाजेपर्यंत तुम्हाला झोपच त्या ठिकाणी येत नसेल, तर तुम्ही बरोबर हा व्हिडिओ आता पाहत आहात। एका 95 वर्षाच्या आजोबांनी आता हे सर्व पदार्थ तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो खायला सांगितले आहेत। या आजोबा काय करतात की त्यांनी या 7 पदार्थांची आता पावडर बनवून एका डब्यामध्ये त्यांनी ठेवले आहे। दररोज रात्री झोपताना ते काय करतात तर एका दुधाच्या ग्लासमध्ये 1 चमचा ही पावडर टाकतात आणि याचे मिश्रण व्यवस्थित त्या ठिकाणी होऊ देतात। त्यानंतर त्यांना इतकी गाढ झोप लागते, म्हणजे हे पिल्यानंतर इतकी गाढ झोप लागते की एखादं 4 वर्षाचं 5 वर्षाचं मूल जसं बिंदास्त झोपतं तशा प्रकारे तुम्हाला आता झोप लागणार आहे। त्यामुळे तुम्हाला पण बिनगौर झोप लागावी जर असे वाटत असेल तर आजच हा उपाय तुम्ही रात्री नक्की करून मित्रांनो बघायचा आहे। मित्रांनो, आपण पहिल्यांदा पाहूया तुम्हाला झोप न येण्याची नेमकी कारणे तरी काय आहेत। त्यानंतर पाहूया की कोणकोणते पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत जेणेकरून आपल्याला चांगली झोप येईल। आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दुधामध्ये 1 चमचा पावडर रात्री झोपताना टाकून प्यायची आहे। ती पावडर बनवण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थांची गरज लागणार आहे, जी तुमच्या घरामध्येच हे पदार्थ मिळणार आहेत। ती व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सविस्तरपणे या ठिकाणी मित्रांनो सांगणार आहे। परंतु त्याआधी नेमकं तुम्हाला झोप न येण्याची कारणे नेमकी काय आहेत, तुम्ही कोणत्या चुका करत आहात ज्यामुळे तुम्हाला झोप येत नाही। बघा, पहिल्यांदा तुम्हाला आता झोप न येण्याची कारणे सांगतो, कोणत्या चुका तुम्ही करताय बघा, अनावश्यक चिंता करणे किंवा तणावात असणे। बघा, आता तुमचं वय वर्ष 50 जर या ठिकाणी आता पार जर झालेल्या तुम्ही व्यक्ती हा व्हिडिओ जर बघत असाल आणि तुम्ही उगाचच अनावश्यक चिंता जर त्या ठिकाणी करत असाल की माझा मुलगा सांभाळणार नाही, माझं म्हातारपणात नेमकं पुढे काय होईल, असं तुमच्या डोक्यामध्ये जर सारखं त्या ठिकाणी फिरत असेल तर तुम्ही तणावात असेल, विविध प्रकारचे चिंता करायला लावणारे तुमच्या डोक्यामध्ये सारखंच त्या ठिकाणी मित्रांनो विचार जर येत असतील तर तुम्हाला अजिबात रात्री झोप येणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि जर चुकून जरा जरी तुम्ही रात्री झोपला तरी तुम्हाला वाईट अशी स्वप्ने विचार त्या ठिकाणी पडू लागणार, स्वप्ने पडू लागणार आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला झोप अजिबात येणार नाही। त्यामुळे अनावश्यक चिंता न केलेली बरे मित्रांनो। जर तुम्ही सारखंच तणाव घेत असाल तर तुमच्या मेंदूवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता असते। जास्त टेन्शन घेतल्यामुळे आपली बीपी देखील झपाट्याने वाढू शकते, हार्ट अटॅक येण्याचा धोका त्या ठिकाणी जास्त असू शकतो। त्यामुळे लक्षात ठेवा, झोप न येण्याचं कारण म्हणजे तुम्ही सारखंच एखाद्या गोष्टीवर जास्त त्या ठिकाणी सारखंच विचार तुम्ही करत आहात। हे विचार करणं, तुम्ही काय होईल हे विचार केल्याने पुढे काय होईल, म्हणजे तुम्ही विचार काय करता की म्हातारपणात नेमकं पुढे काय होईल हा विचार तुम्ही करत असता। यामुळेच बीपी शुगर सारख्या आजारांना तुम्ही पुढे जाऊन बळी पडू शकता, हे तुम्ही लक्षात ठेवा। आता हे झालं पहिलं कारण, तुम्हाला झोपेपासून या ठिकाणी यामुळेच लांब राहावं लागतं। आता बघा, दुसरं कारण काय आहे, नेहमी सतत काहीतरी विचार तुमच्या डोक्यामध्ये असणं किंवा तुमच्या मनामध्ये काहीतरी तुम्ही विचार करत राहणं। आता बघा मित्रांनो, तुम्ही काय करत असता, एखाद्या सोबत थोडंसं भांडण झालं किंवा काहीतरी तुमच्या घरातल्या सोबत तुमचं पटेना तर तुम्ही सतत त्यावरती विचार करू लागता, किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला थोडं रागाने बोलला किंवा शिव्या दिल्या तर तुम्ही त्यावर विचार करू लागता की मी असं बोलायला नाही पाहिजे होतं, उगाचच बोललो। अशा प्रकारची सतत तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी मित्रांनो विचार करत असता आणि यामुळे सुद्धा रात्री झोपताना सुद्धा तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकतो, लवकर यामुळे झोप येत नाही। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तिसरं कारण म्हणजे तुम्ही अजिबात व्यायामच करत नाही।
बघा, जर तुम्हाला चांगली झोप यावी असे वाटत असेल तर व्यायाम अत्यंत मित्रांनो महत्त्वाचा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अशी पावडर सांगणार आहे मित्रांनो, जी 95 वर्षांच्या आजोबांनी तयार केलेली पावडर तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे। त्या पावडरचा 1 चमचा तुम्ही रात्री झोपताना दुधाच्या ग्लासमध्ये घालून रात्री झोपताना पिऊन झोपला की तुम्हाला कुंभकर्णासारखी एकदम साखर झोप जी असते तर तशा एकदम कुंभकर्णासारखी गाढ झोप तुम्हाला येणार आहे। तुम्हाला सकाळी लवकर जाग सुद्धा येणार नाही, इतकी प्रचंड गाढ झोप येण्यासाठी ही पावडर आहे। ही पावडर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सविस्तरपणे सांगणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे। आता बघा, ही झाली झोप न येण्याची कारणं तुम्हाला सांगितली। यानंतर तुम्हाला आता असे पदार्थ तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करायचे आहेत, म्हणजे तुम्ही तुमच्या आहारामध्ये असे पदार्थ त्या ठिकाणी समाविष्ट करायचे आहेत ज्यामुळे तुमच्या डोळ्यामध्ये सारखंच झोप येण्यास त्या ठिकाणी सुरुवात होईल। आणि व्हिडिओच्या शेवटी तर तुम्हाला माहितीच आहे, आम्ही अशी पावडर तुम्हाला सांगणार आहे जी तुम्हाला दुधात घालून प्यायची आहे, हे तुम्ही विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघा, यासाठी तुमचा महत्त्वाचा 2 मिनिटांचा वेळ व्हिडिओला या ठिकाणी मित्रांनो तुम्ही नक्की द्यायचा आहे। आता बघा, तुम्हाला पहिला पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करायचा आहे तो म्हणजे दूध मित्रांनो। दुधात ट्रिप्टोफॅन नावाचे अॅमिनो ॲसिड असते जे मेलाटोनिन संप्रेरक तयार करण्यास मदत करते। हे संप्रेरक आपल्याला झोप येण्यास मित्रांनो त्या ठिकाणी मदत करत असते, त्यामुळे झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दूध प्यायल्याने तुम्हाला चांगली झोप येते। आणि जर आता आम्ही पुढे सांगणार आहे ती जर पावडर त्याचा 1 चमचा जर तुम्ही त्या दुधात टाकून पिला तर तुम्हाला सकाळी जाग करण्यासाठी म्हणजे झोपेतून जाग करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीने यावे लागेल, इतकी गाढ झोप तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो लागणार आहे। त्यासाठी तुम्हाला आता ही पावडर कोणती आहे 1 चमचा टाकून तुम्हाला दुधामध्ये प्यायची आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओ शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। पहिला पदार्थ सांगितला दूध। या दुधामध्ये भरपूर कॅल्शियम असतं मित्रांनो, ताकद या दुधामध्ये भरपूर असते। परंतु एक गोष्ट दूध पिताना त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, दूध जर तुम्ही पॅकिंग पिशवीमधलं जर पिला तर त्याचा काहीच उपयोग होत नाही, तुम्ही लक्षात ठेवा। तुम्ही डायरेक्ट ज्या ठिकाणी म्हशी गाई असतात तर त्या ठिकाणाहून तुम्ही काढलेलं अकरी दूध त्या ठिकाणी आता तुम्ही घरी आणायचं आहे आणि तापवून तुम्ही प्यायचं आहे, तर तुमच्या शरीराला त्याचा फायदा होणार आहे। आता जर तुम्हाला त्या ठिकाणी आता जर जायचं झालं नाही, म्हणजे जिथं म्हशी असतात गाई असतात त्या ठिकाणी तुम्हाला जायचं झालं नाही तर तुम्ही तुमच्या गवळ्याकडून दूध घ्यायचं आहे। पिशवीतलं जर तुम्ही दूध घेतलं तर तुमच्या आरोग्यासाठी त्याचा काहीच फायदा होत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो। दुधाबद्दल एक तुम्हाला गुपित माहिती सांगतो जी तुम्हाला माहिती नसेल। मागील 2024 मध्ये दुधामध्ये चांगलं फॅट मिळावं म्हणून आजकाल लोक त्यामध्ये बघा युरिया नावाचा जो खताचा प्रकार आहे पांढऱ्या कलरचं गोलगोलदाण्याचं, तर तो प्रकार आहे तर तो युरिया दुधामध्ये घालत आहेत। त्यामुळे पॅकबंद पिशवीतील दूध पिताना तुम्ही 10 वेळा विचार करा, कारण तुमचं वय वर्ष जास्त असल्यामुळे तुम्हाला दुधाचा पॅकबंद पिशवीतील दुधाचा इफेक्ट त्या ठिकाणी होऊ शकतो। त्यानंतर दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे झोपेसाठी मदत करतो, तो म्हणजे बदाम। बदामात या मॅग्नेशियम आढळते जे झोपेची तुमची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते। याशिवाय बदामामध्ये बघा व्हिटॅमिन ई सारखे या ठिकाणी कॅल्शियम आढळते जे आपली त्वचा निरोगी ठेवण्यास त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मदत करत असते। तुमचं वय वर्ष 50च्या पुढे असेल आणि तुमच्या त्वचेवर त्या ठिकाणी जर सुरकुत्या पडायला त्या ठिकाणी सुरुवात जर झाली असेल, तर चेहरा तुमचा काळपट त्या ठिकाणी पडायला सुरुवात झाली असेल तर तुम्ही 5 बदाम रात्री पाण्यामध्ये भिजू ठेवायचे आहेत आणि सकाळी त्याचं वरचं कवर आहे म्हणजे वरची जी साल आहे तर ती काढून त्या ठिकाणी मित्रांनो टाकायची आहे। कारण मित्रांनो आता जे बदाम असतं त्याच्यावरची जी लाल साल असते तर त्याच्या सालीमध्ये उष्णता भरपूर असते जे तुमच्या शरीराला हानी पोचवू शकते, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतरचा पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे केळी। केळीमध्ये मित्रांनो पोटॅशियम आणि त्या ठिकाणी मॅग्नेशियम जास्त आढळते जे तुमच्या स्नायूंना आराम देण्यास तणाव कमी करण्यास मदत करते, त्यामुळे चांगली तुम्हाला झोप येऊ शकते। त्यामुळे तुमच्या आहारामध्ये दररोज केळी या ठेवायचीच आहेत। आता राहिला प्रश्न केळी कधी खायचा, तर बघा आणि किती खायचा, केळी कधी खायचा आणि किती खायचा बघा। तर बघा मित्रांनो यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार तुम्ही रात्री जेवणानंतर 1 केळ खाऊ शकता, दुपारच्या जेवणानंतर 1 केळ खायचा आहे जेणेकरून तुमचं अन्नपचन व्यवस्थित त्या ठिकाणी होऊन जाईल आणि केळीमध्ये तुमच्या शरीरामध्ये कायम ऊर्जा टिकून राहण्याची ताकद त्या ठिकाणी तुम्हाला केळी देत असतं।
अशक्तपणा येणार नाही मित्रांनो तुम्ही केळी जर खाल्ला तर, तुम्ही हे लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे बघा मध। नैसर्गिक शर्करा त्या ठिकाणी मधामध्ये असते, जी शरीराला शांती देण्याचं काम करते आणि झोप तुमची सुधारण्यास त्या ठिकाणी मित्रांनो मध हा पदार्थ तुम्हाला मदत करतो। झोपण्यापूर्वी एक छोटा चमचा मध घेतल्यास तुमची झोप त्या ठिकाणी सुधारते। त्यामुळे तुमच्या आहारात मधाचा वापर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही नक्की करायचा आहे। आता बघा रात्री झोपताना तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला दुधासोबत एक चमचा जी पावडर खायची आहे, तर ती पावडर कोणती आहे बघा। आता तुम्हाला या ठिकाणी एक मिक्सर घ्यायचा आहे, त्या मिक्सरमध्ये थोडीशी बदाम टाकायचे आहेत, म्हणजे थोडीशी तुमच्या अंदाजानुसार जी काय मुठभर बदाम टाकायचे आहेत, त्यामध्ये थोडीशी काजू पण टाकायचे आहेत, थोडीशी हळद सुद्धा त्यामध्ये मित्रांनो तुम्ही टाकायचे आहे। हे टाकून तुम्ही त्याचं मिश्रण बारीक त्या ठिकाणी मिक्सरमध्ये पावडर तयार करायची आहे आणि ही पावडर तयार केल्यानंतर म्हणजे तुम्ही जी पावडर करता ही तयार केल्यानंतर रात्री झोपताना तुम्ही दुधामध्ये एक चमचा ही पावडर टाकायची आहे। मग त्या दुधामध्ये तुम्ही थोडासा मध सुद्धा टाकून पिऊ शकता, जेणेकरून ते पिण्यासाठी गोड लागेल। मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जर प्रोटीनयुक्त दररोज आहार घेतला तर तुमच्या शरीरामध्ये घेतलेला दररोज व्यायाम तुमचा आहार त्यामुळेच तुम्हाला नक्कीच तुम्हाला चांगली झोप येईल। तसेच आता सगळ्यात भारी तुम्हाला एक उपाय सांगतो, ज्यामुळे 100% तुम्हाला चांगली झोप येण्यास मित्रांनो त्या ठिकाणी मदत होईल। तुम्ही रात्री 7 ते 8 ते 9 म्हणजे जेव्हा केव्हा ज्या दरम्यान तुम्ही जेवण करता त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे बघा, जेवल्यानंतर शतपावली करायचं आहे, म्हणजे शतपावली नक्कीच तुम्ही चालायचं आहे। म्हणजे शतपावली करत असताना 100 पावलं चालायचं आहे। हे चालत असताना मित्रांनो आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही चप्पल अजिबात घालायचं नाही। तुमचे बघा चप्पल पायातील अजिबात तुम्ही त्या ठिकाणी घालायचं नाही, जमिनीवर पूर्णपणे मोकळे पाय पाहिजेत तुमचे, चप्पल अजिबात घालायचं नाही। असं तुम्ही फास्ट 100 पावले चालायचं आहे, जेणेकरून तुमच्या पायाचं रक्त डोक्यापर्यंत व्यवस्थित त्या ठिकाणी मित्रांनो काम व्यवस्थित केलं पाहिजे आणि पूर्ण पायाच्या तळव्यापासून केसापर्यंत व्यायाम झाला पाहिजे। त्यामुळे चप्पल न घालता 100 पावले जेवल्यानंतर नक्कीच चला, ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होईल। मित्रांनो तुमच्या आरोग्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज आरोग्याविषयी अशाच प्रकारची चांगली माहिती दररोज येत असते। त्यामुळे आत्ताच लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।